नमस्कार मित्रांनो, ग्राफिक डिझाईनसाठी कोरलड्रॉ शिकताना कोर्सच्या शेवटच्या टप्प्यामध्ये गेले 3 दिवस आपण टूलबॉक्समधील इतर टूल्सचा अभ्यास केला. ग्राफिक डिझाईनसाठी लागणाऱ्या आणि मेनू बारमधून दिल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या कमांड्स आपण अगोदरच शिकलोय. आज मी मेनू बारमधील काही कॉमन कमांड्स सांगणार आहे, ज्याचा उपयोग तुम्हाला ग्राफिक डिझाईन बनवताना नक्कीच होणार आहे. फाईल मेनूमध्ये मी फाईल सेव्ह ॲजवर क्लिक करतो. कोरलड्रॉची ही फाईल तुम्ही वेगळ्या नावानं सेव्ह करून त्यामध्ये काम करू शकता, किंवा ही फाईल तुम्हाला दुसऱ्या सॉफ्टवेअरमध्ये ओपन करायची असेल तर सेव्ह ॲज टाईप बदलून ती वेगळ्या सॉफ्टवेअरसाठी तुम्ही सेव्ह करू शकता. मी या ठिकाणी सेव्ह ॲज टाईप बदलून ॲडोब इलस्ट्रेटरचा AI फॉर्मॅट सिलेक्ट करतो आणि सेव्ह बटनवर क्लिक करतो. शेवटी ओके करतो. म्हणजे ही फाईल तुम्हाला आता ॲडोब इलस्ट्रेटरमध्ये ओपन होईल. आपण ओपन करून बघूया. हे इलस्ट्रेटर मी फाईल ओपन करतो आणि आत्ताच सेव्ह ॲज केलेली फाईल मी सिलेक्ट करतो आणि ओपन करतो. तर कोरलड्रॉमध्ये सेव्ह ॲज AI केलेली फाईल ॲडोब इलस्ट्रेटरमध्ये ओपन झाली. कोरलड्रॉमधील ड्रॉईंग तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवायचं असेल किंवा सोशल साईट्सवर पोस्ट करायचं असेल तर त्याची इमेज बनवावी लागेल. त्यासाठी मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. फाईलमध्ये जाऊन एक्सपोर्टवर क्लिक करतो आणि या डायलॉग बॉक्समध्ये सेव्ह ॲज टाईप मी JPG करतो. फाईलला तुम्ही नाव देऊ शकता, तुम्हाला जर वेगळं नाव पाहिजे असेल तर. मी तर नाव डिझाईन देतो. सिलेक्टेड ओनली चेकबॉक्स ऑनच ठेवा, म्हणजे जेवढं ड्रॉईंग मी सिलेक्ट केले त्याची इमेज बनेल. आणि एक्सपोर्ट करतो. एक्सपोर्ट केल्यानंतर त्याचा मोड तुम्हाला हवा तो ठेवू शकता. या ठिकाणी मी RGB करतो. क्वालिटी 100% राहू दे आणि ओके करतो. ही एक्सपोर्ट केलेली JPG फाईल इमेज एडिटिंगच्या कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये ओपन करून एडिट करू शकता. आपण ती फोटोशॉपमध्ये ओपन करू. मी फाईल ओपन करतो. तर या ठिकाणी डिझाईन.jpg फाईल मी सिलेक्ट करतो आणि ओपन करतो. तर ती फोटोशॉपमध्ये ओपन झाली. इथे ती आणखी तुम्ही एडिट करू शकता. जर तुमच्या कॉम्प्युटरला प्रिंटर जोडलेला असेल तर तुम्ही फाईलमध्ये जाऊन डायरेक्ट प्रिंट कमांड देऊन प्रिंट काढू शकता. जर तुम्हाला ही फाईल डिस्ट्रीब्यूट करायची असेल किंवा प्रिंटिंगसाठी बाहेर द्यायची असेल तर त्याची PDF फाईल बनवावी लागते. PDF फाईल बनवण्यासाठी मी फाईलमध्ये जातो आणि पब्लिश टू PDFवर क्लिक करतो. या ठिकाणी फाईलचं नाव तेच राहू दे. सेव्ह ॲज टाईप PDF आलेलंच आहे. या ठिकाणी मी प्रिंटिंगसाठी प्रेस सिलेक्ट करतो. सेटिंगमध्ये जातो. या ठिकाणी ॲक्रोबॅट व्हर्जन मी 5 करतो. बाकीच्या ऑप्शन्समध्ये प्रीप्रेसमध्ये ब्लीड लिमिट
म्हणजे फाईलच्या बाजूला किती अंतर पाहिजे, मी 1 mm करतो आणि ओके करतो आणि सेव्ह करतो. तर ही फाईल PDF फॉर्मॅटमध्ये सेव्ह झाली. आपण ती ओपन करून बघूया. मी फाईल फोल्डरमध्ये जातो आणि तयार झालेली ही फाईल ओपन करतो. मी या फाईलवर डबल क्लिक करतो तर ही फाईल ओपन झाली. कोरडरॉच्या आपल्या फाईलमध्ये 2 पेजेस होती. हे पेज 1 आणि हे पेज 2. आपण डुप्लिकेट कमांड शिकलो आहे. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो, Ctrl+D करतो किंवा एडिटमध्ये जाऊन मी डुप्लिकेट कमांड देतो. हा डुप्लिकेट ऑब्जेक्ट झाला. डुप्लिकेटसारखीच दुसरी एक कमांड आहे. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो, एडिटमध्ये जाऊन मी क्लोन करतो. तर हा सुद्धा डुप्लिकेट ऑब्जेक्ट झाला, पण तो क्लोन डुप्लिकेट. मी डुप्लिकेट ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. स्टेटस बारमध्ये बघा कर्व ऑन लेयर 1. मी हा क्लोन डुप्लिकेट ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. स्टेटस बारमध्ये बघा क्लोन कर्व ऑन लेयर 1. दोन्ही कमांड्स एकसारख्याच वाढतात, पण त्यामध्ये फरक आहे. मी ओरिजिनल ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि त्याचा साईज मोठा करतो. तर यावेळी डुप्लिकेट ऑब्जेक्ट आहे तसाच राहिला आणि क्लोन डुप्लिकेट ऑब्जेक्टचा साईज बदलला. मी ह्या ओरिजिनल ऑब्जेक्टमध्ये कलर फिल करतो. तर क्लोन डुप्लिकेट ऑब्जेक्टमध्ये सुद्धा कलर फिल झाला. मी हा ऑब्जेक्ट रोटेट करतो. क्लोन डुप्लिकेट ऑब्जेक्टसुद्धा रोटेट झाला. तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आपण ऑब्जेक्टचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट बनवतो त्यावेळी तो पूर्णपणे स्वतंत्र असतो आणि जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टचा क्लोन डुप्लिकेट ऑब्जेक्ट बनवतो तेव्हा क्लोन ऑब्जेक्ट हा ओरिजिनल ऑब्जेक्टशी संलग्न असतो. ओरिजिनल ऑब्जेक्ट सिलेक्ट आहे या ठिकाणी. स्टेटस बारमध्ये बघा कंट्रोल कर्व ऑन लेयर 1. याचा अर्थ या ऑब्जेक्टचा दुसऱ्या ऑब्जेक्टवर कंट्रोल आहे. म्हणून क्लोन कमांड वापरताना थोडी काळजी घ्या. जर एखाद्या ऑब्जेक्टमध्ये दुसऱ्या ऑब्जेक्टचा फील आणि आउटलाईन वापरायची असेल तर ज्या ऑब्जेक्टमध्ये तो फील आणि आउटलाईन वापरायचा आहे तो ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. एडिट मेनूमध्ये जाऊन कॉपी प्रॉपर्टीज फ्रॉम वर क्लिक करा आणि फील, आउटलाईन कलर आणि आउटलाईन पेन चेकबॉक्स ऑन करा आणि ओके करा. ज्या ऑब्जेक्टमधील फील आणि आउटलाईन वापरायचे त्या ऑब्जेक्टवर येऊन क्लिक करा. म्हणजे त्या ऑब्जेक्टमधील फील आणि आउटलाईन सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टला ॲप्लाय झाला. ही कमांड आपण टेक्स्टलाही देऊ शकतो. समजा या टेक्स्टला मला हा फॉन्ट आणि या फॉन्टचा कलर ॲप्लाय करायचा असेल तर मी टेक्स्ट सिलेक्ट करतो आणि एडिटमध्ये जाऊन कॉपी प्रॉपर्टीज फ्रॉमवर क्लिक करतो. मी टेक्स्ट प्रॉपर्टीज चेकबॉक्स ऑन करतो. फील ऑनच राहू दे, आउटलाईन तिथं नाहीच. मी आउटलाईनचे चेकबॉक्स काढून टाकतो आणि ओके करतो. आणि ज्या टेक्स्टच्या प्रॉपर्टीज आपल्याला वापरायचे आहेत
त्या टेक्स्टवर जाऊन क्लिक करतो. म्हणजे ह्या टेक्स्टच्या प्रॉपर्टीज आपण सिलेक्ट केलेल्या टेक्स्टला ॲप्लाय झाल्या. सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टच्या हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डुप्लिकेट कॉपीज जर आपल्याला बनवायचे असतील तर आपण ॲडव्हान्स ट्रान्सफॉर्मेशन्समध्ये पोझिशन कमांड वापरली होती. त्यासारखीच आणखीन एक कमांड आहे. मी एडिटमध्ये जातो आणि स्टेप अँड रिपीट सिलेक्ट करतो. यामध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल शेटिंग करून त्याच्या डुप्लिकेट कॉपीज बनवायच्या असतात. ऑब्जेक्टची विड्थ 18 mm आहे. मला हॉरिझॉन्टल डुप्लिकेट कॉपीज बनवायचे असतील आणि मध्ये 2 mm अंतर पाहिजे असेल तर 18 + 2 20 mm ऑफसेट ठेवावं लागेल. मी 20 mm ऑफसेट टाईप करतो आणि व्हर्टिकल शेटिंग 0 ठेवतो. नंबर ऑफ कॉपीज 4 करतो आणि ॲप्लाय करतो. तर ओरिजिनल ऑब्जेक्टच्या 4 डुप्लिकेट कॉपीज तयार झाल्या आणि त्याच्यामध्ये 2 mm अंतर राहिलं. मी अंडू करतो. हीच कमांड आपण वेगळ्या पद्धतीनं देऊ शकतो. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट केला आणि या ठिकाणी ऑफसेटच्या ऐवजी मी सिलेक्ट करतो स्पेसिंग बिटवीन ऑब्जेक्ट्स, म्हणजे 2 ऑब्जेक्टमधील अंतर. 2 ऑब्जेक्टमधील अंतर मला 2 mm पाहिजे. डायरेक्शन उजव्या बाजूला पाहिजे म्हणून मी राईट सिलेक्ट करतो. व्हर्टिकल शेटिंगमध्ये मी काय बदल करत नाही. नंबर ऑफ कॉपीज 4 ठेवतो आणि ॲप्लाय करतो. इथंसुद्धा ओरिजिनल ऑब्जेक्टच्या 4 डुप्लिकेट कॉपीज तयार झाल्या आणि प्रत्येक 2 ऑब्जेक्टमध्ये 2 mm अंतर राहिलं. आता मला या 5ही ऑब्जेक्टच्या व्हर्टिकल डुप्लिकेट कॉपीज बनवायचे आहेत आणि 2 ऑब्जेक्टमध्ये 2 mm अंतर पाहिजे. तर यासाठी मी हॉरिझॉन्टल शेटिंगमध्ये नो ऑफसेट म्हणतो. व्हर्टिकल शेटिंगमध्ये मी स्पेसिंग बिटवीन ऑब्जेक्ट्स 2 mm ठेवतो. डायरेक्शन डाऊन खालच्या बाजूला पाहिजे आणि नंबर ऑफ कॉपीज 4 राहू दे आणि मी ॲप्लाय करतो. म्हणजे या 5ही ऑब्जेक्टच्या व्हर्टिकल डुप्लिकेट कॉपीज तयार झाल्या आणि प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये 2 mm अंतर राहिलं. ग्राफिक डिझाईनमध्ये प्रोडक्ट पॅकेजिंग प्रिंटिंगसाठी जेव्हा आपण एखादं डिझाईन बनवत असतो तेव्हा त्या प्रोडक्टच्या बारकोड खालील नंबरवरून तो बारकोड बनवावा लागतो. तर बारकोड खालील त्या नंबरवरून बारकोड कसा बनतो ते आपण बघूया. या ठिकाणी मी एक प्रिंटेड प्रोडक्टचा बारकोड स्कॅन करून घेतलेला आहे. तर त्या बारकोडच्या खाली असलेल्या या नंबरवरून आपण बारकोड बनवूया. मी एडिटमध्ये जातो. इन्सर्ट बारकोडवर क्लिक करतो. बारकोडचे अनेक प्रकार असतात. आपल्याला बारकोडमध्ये 13 अंकी बारकोड जो असतो तो EAN 13 सिलेक्ट करा. आता या प्रोडक्टच्या बारकोड खालील हा नंबर आपण इथं टाईप करूया. तो 13 अंकी नंबर असतो, पण 12 अंक टाईप केल्यानंतर 13वा तिथे तुम्हाला ॲटोमॅटिक दिसेल. मी तो नंबर टाईप करतो. मी 12वा अंक टाईप केल्यानंतर शेवटचा
6 ॲटोमॅटिक इथं आला. आता नेक्स्टवर क्लिक करा. या ठिकाणी डिफॉल्ट जे आहे ते तसंच राहू दे. नंतर नेक्स्टवर क्लिक करतो. इथेही काही बदलू नका. मी फिनिश करतो. तर हा बारकोड तयार झालेला आहे. पण हा बारकोड आपल्याला CMYK कलरमध्ये पाहिजे. आत्ता जर तुम्ही हा बारकोड सिलेक्ट केला तर कोरल बारकोड X6 ऑब्जेक्ट ऑन लेअर 1 तुम्हाला दिसेल. हा बारकोड आपल्याला लाईन ड्रॉइंगमध्ये करून घ्यावा लागेल, किंवा हा बारकोड आपण एक्सपोर्ट करून त्याची CMX फाईल बनवूया. मी फाईलमध्ये जातो, एक्सपोर्टला जातो आणि ते CMX या ठिकाणी CMX कोरल प्रेझेंटेशन एक्सचेंज लेगसी मी सिलेक्ट करतो. मी फाईलला नाव देतो बारकोड. सेव्ह ॲज टाईप CMX सिलेक्टेड ओनली म्हणतो, कारण आपण बारकोड सिलेक्ट केलेला आहे. त्याचीच फक्त CMX फाईल तयार होईल. मी एक्सपोर्ट करतो. मी बाजूला क्लिक करतो. आता एक्सपोर्ट केलेली बारकोडची फाईल CMX फाईल आपण इम्पोर्ट करूया. मी पुन्हा फाईलमध्ये जाऊन इम्पोर्ट करतो आणि इथे बारकोडची CMX फाईल मी सिलेक्ट करतो आणि इम्पोर्ट करतो. तर ती इथे इम्पोर्ट झाली. या ठिकाणी ही इमेज लाईन ड्रॉइंग झाली. तर या ठिकाणी यातला प्रत्येक ऑब्जेक्ट वेगळा झाला आहे आणि हे टेक्स्ट आहे. तुम्ही बघता इथं आर्टिस्टिक टेक्स्ट. तर आपल्याला यामध्ये आता RGB कलर आहे, आपल्याला CMYK कलर फिल करायचं आहे. मी काय करतो, अगोदर याच्या बाजूला बॅकग्राऊंडला एक कलर घेतो. आता मी यामधील फक्त ब्लॅक कलरच्या लाईन्स आणि तो नंबर सिलेक्ट करतो आणि त्यामध्ये CMYKचा ब्लॅक कलर भरतो. तुम्हाला इथं दिसेल ब्लॅक 100%. मी बाजूला क्लिक करतो किंवा या व्हाईट पॅच सहित सर्वांचा एक ग्रुप करतो. शिफ्ट पेज अप घेतो. तर यामध्ये हा बारकोड तयार झाला, जो तुम्ही डिझाईनमध्ये वापरायचा आहे आणि तो पुढे प्रिंटिंगला जाणार असतो. डिझाईनमध्ये साईन, मॅजेंटा, येलो आणि ब्लॅक ह्या 4 कलर्स शिवाय जर तुम्हाला 5वा स्पेशल कलर वापरायचा असेल तर तो स्पॉट कलर वापरावा लागतो. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट केला आणि फिलमध्ये युनिफॉर्म फिलमध्ये मी जातो आणि या ठिकाणी पॅलेट लायब्ररीमध्ये मी जातो. त्यामध्ये इथे तुम्हाला स्पॉट कलर्स दिसतील. स्पॉट कलर पॅलेट्स, त्यामध्ये पेंटॉनमध्ये सॉलिड कोटेड पॅलेट सिलेक्ट करतो आणि यामध्ये मला जो कलर पाहिजे तो मी सिलेक्ट करणार. यामध्ये तुम्ही कोणताही कलर सिलेक्ट करू शकता. समजा मी हा कलर सिलेक्ट करतो आणि ओके करतो. स्टेटस बारमध्ये बघा 100% पेंटॉन कलर फिल आहे असं दाखवेल. आता हा ऑब्जेक्ट प्रिंटिंग होताना बॅकग्राऊंडच्या येलो कलरवर जर तुम्हाला ओव्हर प्रिंट पाहिजे असेल तर
ह्या ऑब्जेक्टला एक कमांड द्यावी लागते. मी हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो, एडिटमध्ये जातो आणि ओव्हरप्रिंट फिल सिलेक्ट करतो. मी बाजूला क्लिक करतो. आता हा कलर प्रिंट होताना येलो बॅकग्राऊंडवर ओव्हरलॅप प्रिंट होईल. आपण प्रिंट प्रिव्ह्यू बघू शकतो. मी फाईलमध्ये जाऊन प्रिंट प्रिव्ह्यू करतो. या ठिकाणी येलोच्या प्लेटवर बघा, या ठिकाणी पूर्ण येलोचा हा पॅच आहे. मी हे बंद करतो. याची दिलेली कमांड मी काढून टाकतो. ओव्हरप्रिंट फिल मी काढून टाकतो आणि आता तुम्ही प्रिंट प्रिव्ह्यू बघू शकता की या ठिकाणी येलोच्या प्लेटवर तुम्हाला तेवढा एरिया ब्लँक दिसेल. हा प्रिंट टेक्नॉलॉजीचा भाग आहे. तेव्हा डिझाईन बनवताना प्रिंट टेक्नॉलॉजीचा अभ्यास करावा लागतो. विविध प्रकारच्या प्रिंटिंगसाठी प्रिंट रेडी आर्टवर्क कसं बनतं याचा स्वतंत्र कोर्स आपण पुढे पब्लिश करणार आहोत. पेजवरील डिझाईन जर तुम्हाला फुल स्क्रीनवर बघायचं असेल तर तुम्ही व्ह्यूमध्ये जाऊन फुल स्क्रीन प्रिव्ह्यू सिलेक्ट करा. म्हणजे पूर्ण स्क्रीनवर तुमच्या पेजवरील डिझाईन दिसेल. फुल स्क्रीन प्रिव्ह्यूसाठी तुम्ही F9 ही शॉर्टकी वापरू शकता आणि फुल स्क्रीन प्रिव्ह्यू काढून टाकण्यासाठी तुम्ही कुठेही क्लिक करा. ग्राफिक डिझाईनमध्ये ऑब्जेक्टची रचना करत असताना जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता तेव्हा तो कधीकधी जंप झाल्यासारखा वाटतो आणि गाईडलाईनला किंवा त्या ऑब्जेक्टला ॲटोमॅटिक अलाइन होत असतो. कधी हे सोयीचं तर कधी गैरसोयीचं ठरू शकतं. त्यासाठी याचं सेटिंग तुम्ही बदलू शकता. मी व्ह्यू मेनूमध्ये जातो आणि त्या ठिकाणी स्नॅप टू डॉक्युमेंट ग्रीड काढून टाकतो. त्याच पद्धतीनं स्नॅप टू बेसलाईन ग्रीड काढून टाकतो आणि हे स्नॅप टूचे सारे ऑप्शन्स मी काढून टाकतो. ते डिसेबल करतो आणि आता तुम्ही बघू शकता हा ऑब्जेक्ट आता स्मूथ मूव्ह होताना दिसेल. म्हणजे गाईडलाईनजवळ आल्यानंतर किंवा ऑब्जेक्टच्या एजवर आल्यानंतर तो स्नॅप होत नाही. त्यामुळं या ऑब्जेक्टची रचना करताना तुम्हाला त्रास होत नाही. तुम्हाला जिथं ऑब्जेक्ट हा ठेवायचा आहे तिथं ठेवू शकता. या फाईलमधील सर्व पेजेस तुम्हाला एकाच वेळी बघायचे असतील तर तुम्ही व्ह्यू मेनूमध्ये जा आणि पेज सॉर्टर व्ह्यूवर क्लिक करा. तुम्हाला सर्व पेजेस एकाच वेळी दिसतील. पुन्हा सिंगल पेजवर यायचं असेल तर व्ह्यूमध्ये जाऊन तुम्ही पेज सॉर्टर व्ह्यू बंद करा. जर तुम्हाला रुलर्स म्हणजे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस त्याचप्रमाणे या गाईडलाईन्स दिसायला नको असतील तर तुम्ही व्ह्यूमध्ये जा आणि रुलर्स बंद करा. त्याच पद्धतीनं गाईडलाईन्स बंद करा. पुन्हा रुलर्स आणि गाईडलाईन्स दिसण्यासाठी तुम्ही रुलर्स आणि गाईडलाईन्स पुन्हा ऑन करा. प्रत्येक पेजवर जर पेज नंबर पाहिजे असेल तर लेआउटमध्ये इन्सर्ट पेज नंबरमध्ये ऑन ऑल पेजेसवर क्लिक करा. तुम्हाला प्रत्येक पेजवर नंबर ॲड झालेला दिसेल. पेज नंबरची जागा तुम्ही बदलू शकता.
तर प्रत्येक पेजवर ॲटोमॅटिक त्या ठिकाणी तो पेज नंबर आलेला असेल. तुम्ही बघू शकता प्रत्येक पेजवर तुम्हाला तो पेज नंबर आलेला आहे. एक्सपोर्ट करून पेजवरील ड्रॉईंगची जेव्हा तुम्ही JPG फाईल बनवत असता तेव्हा साईजचा प्रॉब्लेम येतो. जर तुम्हाला पेजच्या साईजमध्ये त्याची JPG फाईल बनवायची असेल तर त्या पेजला फ्रेम ॲड केली पाहिजे. त्यासाठी लेआउटमध्ये जा, पेज सेटअपमध्ये जा आणि ॲड पेज फ्रेमवर क्लिक करून ओके करा. तुम्हाला पेजच्या आकाराची फ्रेम ॲड झालेली दिसेल. आता तुम्ही सिलेक्ट ऑल करून जर फाईल JPG बनवली तर ती पेजच्या साईजमध्ये परफेक्ट JPG फाईल तयार होईल. रेक्टँगल टूलवर डबल क्लिक करूनसुद्धा पेज फ्रेम तयार होते. फाईलमधील पेजेसना पेज 1, पेज 2, पेज 3 अशी डिफॉल्ट नावे असतात. जर तुम्हाला एखाद्या पेजचं नाव बदलायचं असेल तर पेज सिलेक्ट करा आणि लेआउटमध्ये रिनेम पेजवर क्लिक करा. तुम्हाला जे नाव द्यायचं आहे ते नाव द्या आणि ओके करा. तर या ठिकाणी माय डिझाईन हे मी नाव दिलं आणि ते त्या पेजला ॲप्लाय झालं. ह्या ऑब्जेक्टचा ड्रॉप शॅडो इफेक्ट मला ह्या ऑब्जेक्टला वापरायचा आहे. तर मी हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि इफेक्टमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट त्यामध्ये ड्रॉप शॅडो फ्रॉम मी सिलेक्ट करतो आणि ज्या ऑब्जेक्टची शॅडो ॲप्लाय करायचे त्या ऑब्जेक्टच्या शॅडोवर जाऊन क्लिक करतो. म्हणजे ह्या ऑब्जेक्टचा ड्रॉप शॅडो इफेक्ट ह्या ऑब्जेक्टला ॲप्लाय झाला. कोरलड्रॉच्या तुमच्या या फाईलमध्ये तुम्ही किती प्रकारचे ऑब्जेक्ट्स वापरलेले आहेत ते एकाच ठिकाणी जर बघायचे असतील तर फाईल मेनूमध्ये डॉक्युमेंट प्रॉपर्टीजवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या फाईलचं लोकेशन, त्याचा साईज, पेजेस, कलर, ग्राफिक ऑब्जेक्ट्स किती वापरलेले आहेत, टेक्स्ट किती आहे, कोणता आहे, फोटो किती वापरलेत, इफेक्ट्स कोणकोणते वापरलेत आणि आउटलाईन, फील आणि इतर माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी दिसते. गरज असल्यास तुम्ही ही माहिती रेफरन्ससाठी वापरू शकता. कोरलड्रॉमध्ये काम करत असताना लागणारी आवश्यक ती सर्व डिफॉल्ट सेटिंग्ज मेनूबारमधील टूल्स मेनूमध्ये असतात. आपल्याला गरज असेल तेव्हा त्यामध्ये आपण थोडा बदल करू शकतो. आपण यामध्ये 1-2 बदल सुरुवातीलाच करून घेतलेत, पण यामध्ये तुम्ही आणखीन बदल करण्याचा प्रयत्न करू नका, कारण डिफॉल्ट सेटिंग्जमध्ये बदल केल्यानंतर काम करताना प्रॉब्लेम येऊ शकतो. काम करत असताना ऑपरेटिंगच्या चुकीमुळं कधीकधी उजव्या बाजूचं कलर पॅलेट गायब होतं. अशावेळी ते पुन्हा परत आणण्यासाठी मेनूबारमध्ये विंडोजमध्ये जा आणि कलर पॅलेटमध्ये CMYK पॅलेट सिलेक्ट करा. ते पुन्हा येईल. असंच कधी डाव्या बाजूचा टूलबॉक्स कुठे गेला कळत नाही किंवा प्रॉपर्टी बार दिसत नाही. अशावेळी तुम्ही इथे राईट क्लिक करून ते पुन्हा आणू शकता. या ठिकाणी टूलबॉक्सवर मी क्लिक करतो, तो पुन्हा येईल. विंडोज मेनूमध्ये टूलबार्समध्ये जाऊनसुद्धा
तो तुम्ही परत आणू शकता. तर आज आपण मेनूबारमधील इतर कमांड्सपैकी नेहमी लागणाऱ्या काही कॉमन कमांड्स बघितल्या. आज मी इथंच थांबतो. धन्यवाद.